मग या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा लढणार असल्याची सूत्रांची माहिती. मुख्यमंत्रीपदाबाबत निकालानंतर निर्णय होणार असल्याची माहिती. मुंबई काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरू. मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्यासाठी दिल्लीत जोरदार लॉबिंग. वर्ष गायकवाड यांना हटवण्यासाठी दिल्लीत बड्या नेत्यांचं लॉबिंग. महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कचा मार्ग मोकळा. महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा पालिकेकडे येणार. मुंबई महापालिकेला जागा देण्यास राज्य सरकारची मंजुरी. खासदारांचं निलंबन करणाऱ्या ओम बिर्लांना पुन्हा संधी दिल्याबाबत सामनातून हल्लाबोल. तर 150 खासदारांचं निलंबन करणाऱ्या बिर्लांना अध्यक्षपदी बसवणं लोकशाहीचा अपमान. सामनातून ओम बिर्लांवर टीका. नीट घोटाळ्याचा बीड कनेक्शन समोर. बीडच्या माजलगावमधील दोघांची संशयितांमध्ये नावं. संशयितांची नांदेड ATS कडून होणार चौकशी. लोकसभाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होणार. भाजपकडून ओम बिर्ला तर काँग्रेसकडून के सुरेश रिंगणात. 47 वर्षानंतर पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी निवडणूक. राहुल गांधी विरोधी पक्षनेते होणार. KC वेणुगोपाल यांची घोषणा. काँग्रेसच्या बैठकीमध्ये राहुल गांधींबाबत निर्णय. लक्ष्मण हाकेंचा आजपासून अभिवादन दौरा. अभिवादन दौऱ्यातून ओबीसी शक्ती प्रदर्शन करणार. पोहरादेवी ते चौंडीपर्यंत लक्ष्मण हाकेंचा दौरा. मुंबईकरांची मदार. राखीव जलसाठ्यावर. धरणांमध्ये अवघा 5.33% पाणी साठा. धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा. आरक्षण प्रश्नी राज्य सरकार सर्वपक्षीय बैठक घेणार. राज्य सरकारनं सामंजस्यातून मार्ग काढण्याचा शरद पवारांचा सल्ला. वाशिममध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकं मिळणार. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवसापासून अभ्यासाला सुरुवात होणार. पुण्यातील बालसुधारगृह झालं हाऊसफुल. 50 मुलांची क्षमता असणाऱ्या बालसुधारगृहात सध्या 70 मुलांचं वास्तव्य. उद्योजक अनंत अंबानींनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट. 12 जुलैला होणाऱ्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. पावसाळा सुरू होऊनही मराठवाड्यात 1628 गावात टँकरनं पाणी पुरवठा. मराठवाड्यामध्ये पाण्यासाठी 10% नागरिकांची वणवण. पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगरलाही ड्रग्सचा विळखा. 5,000 रुपयांपर्यंत नशेचे इंजेक्शन विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार. रॅकेटच्या रडारवर उच्चभ्रू आणि सामान्य घरातील मुलं. उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार. यंदाच्या अधिवेशनात लोकाभिमुख योजनांच्या वर्षावाची शक्यता. तर शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार. पुण्यात तब्बल 144 हॉटेलवर कारवाई. अनधिकृत बांधकाम केल्यानं 21 जणांवर गुन्हे दाखल. तर महिनाभरात 85 रूफटॉप आणि तळमजल्यावरील 55 हॉटेल आणि पबवर कारवाई. L3 बारवर पोलिसांची मोठी कारवाई. बारच्या मालक आणि चालकावर गुन्हा दाखल. अनधिकृत बार उभा केल्यानं कारवाई. कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसणार. काँग्रेसचे सातारा जिल्हा सरचिटणीस राजेंद्र यादव यांच्यासह 3 विद्यमान नगरसेवक भाजपमध्ये करणार प्रवेश. आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या निमित्तानं पालखीसाठी 0.50 TMC पाणी सोडणार. दौंड पाटस भागासाठी खडकवासला धरणातून मुठा उजव्या कालव्यामध्ये सोडणार पाणी. नीट परीक्षेबाबत उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक. परीक्षांमधील सुधारणांसाठी विद्यार्थी आणि पालकांशी साधणार समिती संवाद. मुंबईत रात्रीपासून पावसाच्या सरी. मुंबई आणि उपनगरासह ठाणे नवी मुंबईत मध्यरात्रीपासून हलका ते मध्यम पाऊस. सिन्नर तालुक्यातील दातली खोपडीमध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा. मोठ्या उत्साहात आणि आलोट गर्दीमध्ये संपन्न झाला सोहळा. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरात 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. महाबळेश्वर, पाटण, कराड भागामध्ये मान्सूनच्या सरी. शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.